नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ माहीत नाही किती लोक पाहणार आहे, किती लोक नाही पाहणार आहे. लोक नाही बघतील माझ्या चॅनलला सध्या तरी. आणि एक दिवस असा येईल की खूप सारे लोक बघायला चालू करतील. पण आणि आज माझा वाढदिवस आहे, तर आत्ताचे वाजलेले आहेत, हे बघा तुम्हाला दाखवू शकतो मी, 5:09 झालेले आहेत. आणि मी सकाळचे उठलो आहे, तर मला मेसेज कोणाचा आला आहे, तर आय डोंट नो की हे वेगळंच काहीतरी मेसेज आलेला आहे बघा. म्हणजे डिअर रोशन, अर्पण ब्लड सेंटर नाशिक विशेस यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. प्लीज डोनेट ब्लड अँड सेलिब्रेट युअर बर्थडे इन अ युनिक वे बाय गिविंग सेकंड बर्थ टू समवन एल्स. म्हणजे मी आधी यांना ॲक्च्युली ब्लड डोनेट केलं होतं, मेसेज आला. पण पण भाई म्हणजे, आणि मी कोणाला माझा बड्डे आठवण करून देत नाही की बाबा आज माझा बड्डे आहे तर मला विश करा. मला कोणाचाही मेसेज आलेला नाही आहे. मित्रांना पण माहिती नाही की माझा बड्डे. मला नाही आवडत, काय माहिती. म्हणजे माझी ती इच्छा मरून गेलेली आहे की बाबा आज बड्डे आहे. तर आणि कुणी असं कॉंग्रॅच्युलेशन केलं की बाबा आज बड्डे आहे तुझा. बड्डे म्हणजे बड्डे काय आहे? मला नाही समजत भाई. मला ॲक्च्युअलमध्ये मी आता रूममध्ये आहे, सगळे घरचे झोपलेले आहे, घरच्यांना पण माहिती नाही की आज बड्डे. काय आहे बड्डे करून पण काय भेटणार आहे? आपलं वय वाढत चाललेलं आहे, जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्यावर जे जबाबदारी आहे ते वाढत चालतात. आपण प्रत्येक वर्षी वेगळा विचार करण्याची जी क्षमता आहे ती वाढत जाते. आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन नवीन विचार येतात की आज काय करायचं, उद्या काय करायचं, हेच चालू राहतं. आणि बड्डे म्हणजे काय वेगळं काही आहे? या दिवसाला लोक सेलिब्रेट करतात. हां, ठीक आहे, सेलिब्रेशन आहे, लोक मजा करतात, पार्टी करतात. पण माझी कधी अशी इच्छाच झाली नाही की, कारण पहिल्यापासूनच सेम आहे ना, नो सेलिब्रेशन्स नो कुछ. तो त्या गोष्टीची सवय झालेली. सो मला असं, आणि कुणी कॉंग्रॅच्युलेशन केलं ना तर मला असं वेगळं वाटतं. किंवा मी काही कोणासोबत जर चांगलं केलं तर कुणी मला थँक्यू बोलतं, तर मग म्हणतो यार मी थँक्यूसाठी तर नव्हतं केलं यार. माझ्या मनाने मी लोकांचे कामं केले, पण मी थँक्यूसाठी कोणाचं काही कधी काम नाही करत, असं आहे. आणि माहिती नाही मला, म्हणजे मला अनएक्सपेक्टेडली हा मेसेज आलेला आहे. मी इमोजी काय टाकलंय हे बघा, यांनी इमोजी पण टाकलाय, ऑब्झर्व युअर बर्थडे बाय डोनेटिंग ब्लड. बट मी ऑब्झर्व केलंय की मी 2दा ब्लड डोनेट केलंय. आणि ब्लड डोनेट केल्यानंतर माझी अशी खराब हालत होऊन जाते की मला काही ना काही आजार होतो, आणि त्याच्यातून मला रिकवर व्हायला 1-2 वीक्स तर लागतात. असा विषय होऊन जातो तो. सो आजच्या दिवशी प्लॅन काय आहे तो, आज मी झालेलो आहे 22 वर्षांचा. आणि 22 वर्षांच्या जर्नीमध्ये, म्हणजे माझ्या पॅरेंट्सनी जे मला शिकवलं आहे की सगळ्यांसोबत चांगले वागा, चांगलं राहा, जितकं मला जमतं मी तितकं राहतो. कारण मी जास्त करून आहे ना माणसांमध्ये जात नाही. कारण माहिती नाही मला, मी जास्त घराच्या बाहेर गेलेलो नाही आहे, मी कुठं बाहेर फिरायला गेलेलो नाही आहे, बाकी लोकांसोबत नाही, म्हणजे जास्त इंटरॅक्शनच नाही आहे. सो असं कधी लोकांचं जे जास्त इंटरॅक्शन आहे ना, ते मला म्हणजे सूट होत नाही. किंवा तुम्ही बोलू शकता की इंट्रोवर्ट आहे, होऊ शकतं, बट माहिती नाही. आणि 22 वर्षांच्या ह्या जर्नीमध्ये ह्या इथपर्यंत पोहोचलोय. अजून पुढे जायचं आहे, अजून पुढे हार्डवर्क करायचं आहे, अजून चांगल्या गोष्टी शिकायच्या आहे, आणि अजून खूप सारं काही चांगलं करायचं आहे. माहिती नाही मी इन फ्युचर काय करणार आहे, काही आयडिया नाही मला. सध्या तर काही आयडिया नाही. नुसतं दररोजचा जो रुटीन चालू आहे तो चालू आहे. सकाळी उठायचं, कॉलेजला जायचं, कॉलेजवरून थकून भागून यायचं, आणि त्याच्यातच थकल्यानंतरच पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. मग जसे पेपर येतात परत मग त्या पेपरचा अभ्यास करायचा, त्याच्यात निघून जातो. व्हिडिओ बनवायला, हे सगळं करायला टाईम भेटत नाही. टाईम काढावा लागेल. सगळ्या गोष्टी, खूप काही गोष्टी करायच्या आहे अजून पुढे. खूप जास्त गोष्टी आहे माझ्या मनामध्ये जे मला करायचे आहे, आणि त्याच्यासाठी हार्डवर्क तर करायला रेडी आहे. बट काय होतंय, कसं होतंय माहीत नाही. हां, आपण ट्राय करत राहू जसं जसं. आणि थँक्यू देवाला की 22 वर्षापर्यंत त्यांनी मला जिवंत ठेवलं. पुढं माहिती नाही, यू नेव्हर नो, तुमचा कधी शेवटचा दिवस असेल माहिती नाही. सो तोपर्यंत मजेत जगा, मजेत राहा, आणि असेच काही ना काही व्हिडिओज घेत म्हणजे तुम्हाला दाखवत राहील. फक्त बघत चला यार, सपोर्ट करा. चांगलं कॉन्टेंट आहे बघा. मला बोलायला पण काही सुचत नाही, म्हणजे मी एवढा शांत आहे की मला खरंच ना बोलायला काही सुचत नाही. जे ऑन द स्पॉट येतं ते मी बोलतोय. आणि पाहूया आजचा दिवस कसा जातोय, काय होतंय, काय नाही. चला, तर पुन्हा भेटूया तुमच्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा जुने व्हिडिओज आहे ते पण पाहत राहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.